नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी डॉक्टर DDR, सहयोगी प्राध्यापक व अर्थशास्त्र विभाग, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर। आज आपण BA भाग 1 सेमिस्टर 1 भारतीय अर्थव्यवस्था पेपर नंबर 1 मॉड्यूल 2 भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने भाग 1 या प्रकरणामधील दारिद्र्य निर्मूलनासाठी उपाययोजना हा भाग अभ्यासणार आहोत। या अगोदर आपण भारतातील दारिद्र्य हा घटक अभ्यासलेला आहे। आज आपण भारतातील दारिद्र्य जे आहे हे कमी करण्यासाठी ज्या उपाययोजना शासनाच्या वतीने राबवलेल्या आहेत त्या उपाययोजनांचा अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी आपल्या देशातील दारिद्र्य जे आहे हे दारिद्र्य किती आहे हे आकडेवारीच्या सहाय्याने थोडक्यात पत्रकाद्वारे आपण अभ्यासू। पत्रकामध्ये पहिल्या कॉलममध्ये वर्ष, दुसऱ्या कॉलममध्ये 1973-74 हे वर्ष दिलेलं आहे। त्यानंतर 1993-94, 2004-05, 2011-12 अशी 4 वर्ष दिलेली आहेत। या 4 वर्षामध्ये भारतातील ग्रामीण भागात दारिद्र्याचे प्रमाण किती आहे हे टक्केवारीमध्ये दिलेले आहे। तसेच शहरी भागामध्ये असणारे दारिद्र्याचे प्रमाण किती आहे हे देखील टक्केवारीमध्ये दिलेले आहे। म्हणजेच ग्रामीण भागात आणि शहरी भागात एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेच्या आत जीवन जगत आहेत याचे प्रमाण दिलेले आहे। शेवटी भारतातील दारिद्र्याचे एकूण प्रमाण किती आहे त्याबाबतची टक्केवारी दिलेली आहे। सन 1973-74 मध्ये देशात एकूण लोकसंख्येच्या 54.9% लोकसंख्या दारिद्र्य रेषेच्या आत जीवन जगत होती, तर 1993-94 मध्ये एकूण लोकसंख्येच्या 36% लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेच्या आत जीवन जगत होती आणि 2004-2005 मध्ये एकूण लोकसंख्येच्या 27.1% इतकी लोकसंख्या दारिद्र्य रेषेच्या आत जीवन जगत होती आणि 2011-2012 मध्ये एकूण लोकसंख्येच्या 21.9% लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेच्या आत जीवन जगत होती। एकंदरीत या पत्रकावरून असे स्पष्ट होते की भारतातील दारिद्र्य जे आहे या दारिद्र्यामध्ये हळूहळू घट होत असल्याचे दिसून येत आहे। दारिद्र्य निर्मूलनासाठी ज्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत किंवा उपाययोजनांची गरज आहे ते थोडक्यात आपण अभ्यासू। पहिला महत्त्वाचा उपाय आपल्याला अशा प्रकारे सांगता येईल, लोकसंख्या वाढीवर नियंत्रण करण्याची गरज आहे। लोकसंख्या वाढीवर जर नियंत्रण ठेवले तर देशात अनुत्पादक उपभोक्ते कमी होतील, त्यामुळे त्यांच्या पालनपोषणावरचा खर्च कमी होईल व देशाच्या विकासाला गती मिळेल। यासाठी लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे। यासाठी शासनाच्या वतीने लोकसंख्याविषयक धोरण राबवले जात आहे, जेणेकरून त्या धोरणाच्या माध्यमातून लोकसंख्या नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यानंतर उद्योगांचा विकास करणे। देशातील दारिद्र्य कमी करण्यासाठी देशातील उद्योगांचा विकास करण्याची गरज आहे। जर उद्योगांचा विकास झाला तर लोकांना रोजगार मिळून त्यांचे उत्पन्न वाढेल। यासाठी भारत सरकार औद्योगिकीकरणाला चालना देत आहे। त्यामुळे उद्योगांची संख्या वाढून या उद्योगामध्ये
अनेक बेकार श्रमिकांना रोजगार मिळेल व दारिद्र्य कमी होण्यासाठी मदत होईल, अशा प्रकारचा प्रयत्न केला जात आहे. त्यानंतर कृषी उद्योगांचा विकास करण्याची गरज आहे. कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे या कृषी उद्योगाचा जर विकास झाला तर दारिद्र्य कमी होण्यासाठी मदत होऊ शकेल. कृषी उद्योगांच्या विकासामुळे शेतमालाला योग्य भाव मिळेल. शेतमालाला जर योग्य भाव मिळाला तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्यामुळे रोजगारामध्ये देखील वाढ होण्यासाठी मदत होईल. ही कृषी उद्योगांचा जर विकास झाला तर देशातील रोजगारामध्ये वाढ होईल. त्यामुळे लोकांचे उत्पन्न वाढेल व दारिद्र्य कमी होण्यासाठी मदत होईल. त्यानंतर शिक्षणाचा प्रसार करणे. दारिद्र्य कमी करण्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. भारत सरकारने यावर विशेष भर दिलेला आहे. त्यामुळे 1951 मध्ये 18.1% तर 2011 मध्ये 74% साक्षरतेचे प्रमाण हे वाढलेले आहे. थोडक्यात शिक्षणाचा प्रसार भारत सरकारने मोठ्या प्रमाणात केल्यामुळे साक्षरतेच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे देशातील दारिद्र्य कमी होण्यासाठी मदत होत आहे. त्यानंतर गरीब शेतकऱ्यांना सहाय्य करण्याची गरज आहे. भारतामध्ये सीमांत शेतकरी आणि लहान शेतकऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. अशा शेतकऱ्यांना खते, बी बियाणे, वीज पुरवठा अल्प दराने पुरवणे तसेच कर्ज पुरवठा स्वस्त दरात किंवा बिनव्याजी करण्याची गरज आहे. असे जर केले तर साहजिकच शेतकऱ्यांच्या विकासास मदत होईल व दारिद्र्य कमी होईल. त्यानंतर कुटुंबातील किमान एका व्यक्तीस रोजगार देण्याची गरज आहे. भारतातील दारिद्र्य जर कमी करावायचे असेल तर देशातील प्रत्येक कुटुंबामधील किमान एका व्यक्तीला रोजगार देण्याची गरज आहे. तसे जर झाले तर संपत्तीचे केंद्रीकरण कमी होईल व ज्यांचे उत्पन्न कमी आहे त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन दारिद्र्य नाहीसे होण्यासाठी मदत होईल. त्यानंतर जमिनीचे पुनर्वाटप करण्याची गरज आहे. भारतामध्ये जमिनीचे केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात झालेले आहे. काही ठराविक व्यक्तींकडेच मोठ्या प्रमाणात जमिनी केंद्रित झालेल्या आहेत आणि उर्वरित बहुतांश लोकसंख्येकडे स्वतःच्या मालकीच्या जमिनी नाहीत. यासाठी जमिनीचे पुनर्वाटप करण्याची गरज आहे. जमिनीच्या पुनर्वाटपामुळे जमिनीचे केंद्रीकरण कमी होईल. जमिनीची मालकी मिळाल्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल व दारिद्र्य कमी होण्यासाठी मदत होईल. तसेच आर्थिक विषमता कमी करण्याची गरज आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता आहे. जो श्रीमंत आहे तो अधिकच श्रीमंत आहे, गरीब आहे तो अधिकच गरीब आहे. त्यामुळे गरीब आणि श्रीमंत यांच्यातील अंतर किंवा जी विषमता आहे ही वाढत असल्यामुळेच दारिद्र्यात वाढ होत आहे. मग हे जर दारिद्र्य कमी करायचं असेल तर प्रथम आर्थिक विषमता कमी करण्याची गरज आहे आणि यासाठी सरकार श्रीमंतावर अधिक कर आकारत आहे व या करामधून मिळालेल्या उत्पन्नाचा वापर गरिबांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी त्या पैशाचा वापर करत आहे. त्यानंतर अवास्तव यांत्रिकीकरण कमी करावे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात श्रमशक्ती असताना, मनुष्यबळ असताना देखील प्रमाणापेक्षा जास्त यांत्रिकीकरण केले जात आहे. आज विविध उद्योग क्षेत्रातून श्रमाला मागणी वाढत नाही. याचे महत्त्वाचे कारण यांत्रिकीकरण हे मोठ्या प्रमाणात झालेले आहे. यासाठी यांत्रिकीकरण कमी करावे. यांत्रिकीकरण जर कमी केले तर विविध क्षेत्रातून श्रमाला मागणी वाढेल. त्यामुळे रोजगारामध्ये वाढ होईल. श्रमिकांना जर रोजगार मिळाला तर त्यांचे उत्पन्न वाढेल. यासाठी अवास्तव यांत्रिकीकरण
कमी करण्याची गरज आहे. त्यानंतर अंत्योदय योजना सर्वात खालच्या स्तरावरील गरिबांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विशेषतः राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ इत्यादी राज्यामध्ये अंत्योदय योजना जी आहे ही राबवलेली आहे. त्यानंतर किमान गरजा कार्यक्रम विशेषतः 5व्या पंचवार्षिक योजनेत गरिबी हटाओ कार्यक्रमाद्वारे अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. भूमिहीन शेतमजुरांना शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा, रस्ते, वीज पुरवठा, निवारा यासारख्या सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत. थोडक्यात किमान गरजा कार्यक्रम या अंतर्गत ज्या किमान गरजा आहेत या किमान गरजा जर लोकांना माफक दरामध्ये किंवा मोफत पुरवल्या तर साहजिकच दारिद्र्य जे आहे हे दारिद्र्य कमी होण्यासाठी मदत होईल. त्यानंतर जवाहर रोजगार योजना आपल्या देशामध्ये चालू केलेली आहे. सन 1989 मध्ये माझा जिल्ह्याच्या विकासासाठी योजना जाहीर केली. ही योजना विशेषतः वाळवंटी भाग म्हणजे वाळवंटी भागाचा विकास करण्यासाठी, त्याचबरोबर स्त्रिया असतील व बालके असतील यांच्या विकासासाठी, याचबरोबर शेतकरी, शाळा सुधारणा इत्यादीसाठी ही योजना राबवलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून विशेषतः वाळवंटी भागातील अनेकांना रोजगार मिळालेला आहे. याचबरोबर शेतकरी असतील त्यांना देखील रोजगार मिळून त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे. शाळा सुधारणा झाल्यामुळे त्याचे अनेक फायदे संबंधितांना होत आहेत. या माध्यमातून देखील बेरोजगारी जी आहे ही कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही चालू करण्यात आलेली आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2006 पासून विशेषतः ग्रामीण भागातील अकुशल श्रमिकांना वर्षात किमान 100 दिवस काम देण्याची हमी या योजनेच्या माध्यमातून दिलेली आहे. 2 ऑक्टोबर 2009 पासून या योजनेचे नामकरण जे आहे हे करण्यात आलेले आहे. थोडक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अकुशल श्रमिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे. या योजनेमुळे वर्षातून किमान 100 दिवस का होईना श्रमिकांना काम मिळत आहे आणि त्यामुळे त्यांना उत्पन्न मिळून त्यांचे दारिद्र्य कमी होण्यास मदत होत आहे. त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण व शहरी जीवनोन्नती अभियान हे अभियान जे आहे हे चालू करण्यात आलेले आहे. 3 जून 2011 मध्ये हे अभियान चालू करण्यात आलेले आहे. 24 सप्टेंबर 2013 मध्ये हे अभियान सुरू करण्यात आलेले आहे. गरीब कुटुंबांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे. हे गरीब कुटुंब जे आहेत या कुटुंबांना स्वयंरोजगाराच्या संधी, स्वतःचा रोजगार स्वतःच निर्माण करून देण्याचा प्रयत्न या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागामध्ये होत आहे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये 3 जून 2011 मध्ये हे अभियान चालू केलं, तर 24 सप्टेंबर 2013 मध्ये ग्रामीण भागात हे अभियान चालू करण्यात आलेले आहे. या अभियानामुळे ग्रामीण आणि शहरी भागात स्वयंरोजगाराच्या संधी ज्या आहेत या संधी वाढत असल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील दारिद्र्य
कमी होण्यासाठी मदत होत आहे. त्यानंतर आवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम हा देखील देशामध्ये राबवला जात आहे. विशेषतः 1973 पासून या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत पाण्याचे व्यवस्थापन केले जात आहे. विशेषतः ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे, जे मर्यादित पाणी उपलब्ध आहे, या पाण्याचे व्यवस्थापन केले जात आहे. याचबरोबर पीक रचनेत बदल करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाअंतर्गत केला जात आहे. सामाजिक वनीकरण असेल, पशुधन विकास असेल, सुधारित बी बियाणे व खतांचा वापर इत्यादी बाबत हा कार्यक्रम राबविला जात आहे. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा योजना जी आहे, नवीन रोजगार निर्मिती योजना, म्हणजे नव्याने रोजगार निर्मिती करण्यासाठी ही योजना कार्यरत आहे. वर्षात 100 दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सरकारने या योजनेअंतर्गत दिलेले आहे. छोट्या उद्योगासाठी ही योजना मदत मोठ्या प्रमाणात करत आहे. त्यानंतर मध्यान्ह आहार योजना, मधल्या सुट्टीच्या दरम्यान मुलांना आहार जो आहे तो या योजनेअंतर्गत दिला जात आहे. 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण मोफत देण्याच्या केंद्र सरकारच्या या योजना आहेत. दुपारच्या वेळी 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत जेवण हे दिले जात आहे, जेणेकरून दारिद्र्य रेषेखालील किंवा एकूणच विद्यार्थी वर्ग जो आहे, या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा आहार महत्त्वाचा आहे. त्यानंतर अन्न सुरक्षा कायदा हा आपल्या देशामध्ये करण्यात आलेला आहे. 12 सप्टेंबर 2013 रोजी गरिबांना तांदूळ, गहू व ज्वारी अनुक्रमे 3 रुपये, 2 रुपये व 1 रुपये किलो दराने पुरवणे हा या योजनेचा लाभ आहे. किंवा अन्न सुरक्षा कायद्याद्वारे गहू, तांदूळ, ज्वारी हे जे जीवनावश्यक अन्न घटक आहेत, हे अतिशय कमी दरामध्ये गरीब व्यक्तींना पुरवले जात आहेत, जेणेकरून त्यांचे दारिद्र्य कमी होण्यासाठी मदत होईल आणि अगदी अल्प दरात गरिबांना चांगल्या दर्जाचे धान्य उपलब्ध होईल, अशा प्रकारचा प्रयत्न या कायद्याअंतर्गत केलेला आहे. यामुळे देखील लोकांचे जीवनमान काही प्रमाणात का होईना सुधारण्यासाठी मदत होत आहे. त्यानंतर 20 कलमी कार्यक्रम हा आपल्या देशामध्ये राबवला जात आहे. 26 जून 1975 रोजी स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधीजींनी 20 कलमी कार्यक्रम योजना चालू केलेली आहे. विशेषतः दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या राहणीमानात वाढ करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर भारत निर्माण योजना ही देखील देशामध्ये चालू करण्यात आलेली आहे. 16 डिसेंबर 2005ला ही योजना चालू करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागात 6 क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा विकासाचा समावेश होता, जेणेकरून भारत निर्माण योजना ही जी योजना आहे, या योजनेच्या नावावरूनच भारताची निर्मिती करण्याचा हा एक आदर्श किंवा चांगला कार्यक्रम किंवा योजना म्हणून आपल्याला सांगता येईल. थोडक्यात आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेसमोर
जी विविध आव्हाने आहेत त्यामध्ये दारिद्र्य हे महत्त्वाचे एक आव्हान आहे किंवा महत्त्वाचा एक अर्थव्यवस्थेसमोरील प्रश्न आहे. तर हे आव्हान सोडवण्यासाठी किंवा आव्हान कमी करण्यासाठी अर्थात दारिद्र्याचे निर्मूलन जे आहे या दारिद्र्याचे निर्मूलन करण्यासाठी कोणत्या उपाय योजना आखलेल्या आहेत किंवा त्याची गरज आहे हा भाग आज आपण अभ्यासलेला आहे. धन्यवाद.